संपूर्ण गोंडगोवारी जमात बांधवांना जय सेवा जय जोहार। मातृशक्ती, पितृशक्ती, युवा शक्ती यांना जय सेवा जय जोहार। आपल्या न्याय हक्क मागणीसाठी 23 नोव्हेंबर 1994ला जो भव्य असा मोर्चा निघाला, त्या मोर्चामध्ये आदिवासी गोंडगोवारी जमातीचे 114 बांधव शहीद झाले। त्यांची मागणी मात्र एवढी होती की 24 एप्रिल 1985च्या GRच्या विरोधात आणि पूर्व जे मिळणारे गोंडगोवारी जमातीचे प्रमाणपत्र आहे त्याचा पूर्ववत लाभ सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी 114 बांधव शहीद झाले। 114 आदिवासी गोंडगोवारी जमात बांधव शहीद झाले। त्यांना त्रिवार वंदन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे आंदोलनाचा मार्ग जो आहे ते आम्ही आमच्या 114 बांधवांकडूनच शिकलेला आहे। आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आंदोलनाची भूमिका वारंवार असते, कारण की आंदोलनाच्या माध्यमातूनच आपल्याला शासनासोबत लढायचं आहे। आपला कोणी आमदार नाही, आपला कोणी खासदार नाही, आपला कोणी शासकीय अधिकारी नाही, त्यामुळे एकमेव मार्ग उरतो तो आंदोलनाचा। म्हणून जमात बांधवांना विनंती आहे की 5 सप्टेंबरला आमदार निवास या ठिकाणी मीटिंगचं आयोजन केलेलं आहे। अजूनही या वडणे कमिटीचा अहवाल सादर झालेला नाही आहे। तो वडणे कमिटीचा अहवाल सादर व्हावा यासाठी आपला मोर्चा, आपल्या आमरण उपोषण किंवा आपल्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी विशेषतः विद्यार्थी वर्गांनी उपस्थित राहावं। कारण की ज्या विद्यार्थी वर्ग, युवक, कारण की आजचा लढा जरी आम्ही लढत असलो तरी समोर भविष्याचा लढा विद्यार्थ्यांना लढायचा आहे, युवकांना लढायचा आहे। त्यांना ही गोष्ट कळणं गरजेचं आहे, जमातीचा अभ्यास असणं गरजेचं आहे। म्हणून 5 तारखेला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग, युवा वर्ग या मीटिंगला उपस्थित राहील आणि नेतृत्व करेल अशी अपेक्षा बाळगतो। त्यासोबतच माननीय जरांगे पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने आपला जातीसाठी वारंवार मोठे आंदोलन केले, आमरण उपोषण केले, कितीतरी टप्प्यामध्ये त्यांचे आंदोलन झाले, त्यांचे आमदार आहे, त्यांचे खासदार आहे आणि ते विरोधात बोलून किंवा सकारात बोलून सुद्धा त्या संपूर्ण जमातीने जरांगे पाटीलवर ठेवलेला विश्वास नक्कीच कौतुकास पात्र आहे आणि शासन त्यांची अंमलबजावणी करेल अशी अपेक्षा बाळगतो। जो खेळ आदिवासी गोंडगोवारी जमातीसोबत शासनाने खेळलेला आहे, पहिले जे वडणे कमिटी गठीत केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आम्हाला 3 महिने, मग 6 महिने, मग 2 महिने, मग परत 2 महिने आणि परत 6 महिने असे म्हणता 1.5 वर्ष होऊन गेलं, पण अजूनही वडणे कमिटीचा अहवाल सादर झालेला नाही आहे। मी शासनाला या मराठा समाजासोबत गोंडगोवारी जमातीसारखा खेळ खेळू नये, कुणबी मराठीचे प्रमाणपत्र रीतसर अभ्यास करून तात्काळ त्यांना बहाल करण्यात यावं अशी अपेक्षा बाळगतो। त्यासोबतच आदिवासी गोंडगोवारी जमातीचा सुद्धा वडणे कमिटीचा सकारात्मक अहवाल सादर करावा आणि कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिट्या शेड्यूल ट्राईबच्या आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना द्यावा अशी अपेक्षा बाळगतो। नाहीतर समोरची जे आंदोलनाची दिशा जी आहे ते आदिवासी गोंडगोवारी जमात ठरवत आहे। नक्कीच नागपूर दुसऱ्यांदा बंद पाडण्याचं किंवा नागपूरला भव्य असं आंदोलन उभं करण्यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणारच आहोत, यामध्ये काही शंका नाही। पण अपेक्षा आहे शासनाकडून की त्यांनी लवकरात लवकर वडणे कमिटीचा अहवाल सादर करून शेड्यूल ट्राईबचे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिट्या आम्हाला बहाल करण्यात यावं, कारण की आम्हीच गोंडगोवारी आहो, संविधानिक गोंडगोवारी आहो, यामध्ये काही शंका नाही। आपण 5 सप्टेंबरला संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या युवकांनी, संपूर्ण जमात बांधवांनी, जे गावागावातल्या मुख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। जय सेवा जय जोहार।